बातमी येते आहे अमरावतीहून। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांनी जन आक्रोश भाकर मोर्चा काढलाय। गळ्यामध्ये भाकर, कांदे आणि मिरच्यांची माळ घालत हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेत। आदिवासी यांच्या राजकीय, शैक्षणिक आणि इतरही अनेक मागण्या आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रणय निर्वाण आहेत। प्रणय, प्रणय, या मोर्चाला सुरुवात झाल्याचं दिसतं आहे। तुम्ही या मोर्चामध्ये सध्या उपस्थित आहात। काय नेमकं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे आणि काय नेमक्या मागण्या आहेत? मोर्चाचं हे अमरावती शहरातील पंचवटी चौकापासून या भव्य मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जन आक्रोश भाकर असं या मोर्चाला नाव दिलेलं आहे आणि अमरावती विभागात या 5 जिल्ह्यातून आदिवासी समाजाचे बांधव या भव्य जन आक्रोश भाकरी मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि हा मोर्चा आता विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आणि युवा वर्ग जे मुलं विद्यार्थी हे खूप मोठ्या संख्येने आहे आणि सरकारचा निषेध हे करताय हैदराबाद गॅजेट लागू करू नये आणि आदिवासी समाजामध्ये जे इतर जातीचं घुसखोरी सुरू आहे ती घुसखोरी थांबवावी अशी मागणी या आदिवासी बांधवांची आहे। आपल्यासोबत आदिवासी बांधव त्यांच्या काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा काढलेला आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी आरक्षणामध्ये आमचं जे आदिवासींचं 60% आरक्षण आहे, जे घटनेने आदिवासींना दिलेलं आहे, या आमच्या आदिवासीच्या 60% आरक्षणाच्या भाकरीमध्ये नवीन वाटेकरी टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। असे महाराष्ट्रामधले जवळपास 44 आमदारांनी राज्य सरकारला, राज्याच्या राज्यपालांना पत्र दिलेले आहे की आम्ही धनगर समाजाला, आम्ही बंजारा समाजाला, आम्ही कोळी समाजाला समर्थन करतो। परंतु माझं त्यांना सांगणं आहे की या देशामध्ये आदिवासींना 60% जे घटनेत आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षणामध्ये नवीन वाटेकरी तुम्ही टाकू नका, कारण ते सर्व असंवैधानिक आहे। हे जर तुम्ही कृत्य करत असाल तर तुम्हाला या राज्याच्या कायदे मंडळाचं सदस्य पद हे शोभत नाही। हा इशारा आहे। हा एक अमरावती जिल्ह्यामध्ये हा एक छोटा मोर्चा आहे। जर राज्य सरकार आणि हे जे मंत्री आहे असं खतपाणी देणारे हे जर सुधारले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन राज्यात उभं केलं जाईल। सरकारला थेट इशारा सरकारने हे जर थांबवलं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन आदिवासी बांधव हे रस्त्यावर उतरून करेल असा थेट इशारा दिलेला आहे सरकारला। निश्चित धन्यवाद प्रणय या सविस्तर माहितीबद्दल।